तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जीवन आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक मस्तपैकी चांगली अशी भूताची स्टोरी. हा, नक्की तुम्ही बरोबर ऐकलंय, भूताची स्टोरी. आणि मी अशा स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो कंटिन्यू. आणि ही स्टोरी ऐकल्यावरती तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं की यातून तुम्हाला काय समजलं. तर चला आपण ह्या स्टोरीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या मुलाचं नाव राहुल ठेवूया. राहुल राहुल जो की आता 12th कॉलेजला असतो आणि 12th मध्येच त्याला त्याच्याच कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायला लागते. मग थोड्या दिवसानंतर जसं थोडस आपण म्हणजे तुम्ही आम्ही सर्वच तर कॉलेजमध्ये असल्यावरती कसे थोडं फ्लर्ट करणं वगैरे बोलणं वगैरे तसं तो करत असतो आणि त्या मुलीला पण तो आवडतो आणि दोघं एकमेकांना डेट करायला चालू करतो. जशी त्यांची डेटिंग चालू होते तर तसं एकमेकांना म्हणजे ती काय ना काहीतरी टिफिन मध्ये मला जेवायला वगैरे घेऊन येणे, टिफिन आणले तर हा तिला काहीतरी तिच्यासाठी म्हणजे खायला वगैरे घेऊन देणे, हे सगळं म्हणजे चालू असतं. तेवढ्यामध्ये कसं 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 करता करता मग तो विचार करतो की काय करू माझ्या घरच्यांना. आणि तो मुलगा जसं आपण सर्वच मुलं आपल्या घरात आपल्या आईला वगैरे सांगून टाकतात. सहसा कोणी मुलं लपवत नाही आपल्या आईपासून. तसंच तो पण आपल्या आईला सांगतो की बाबा मला कॉलेजमध्ये अशी एक मुलगी आहे की मला ती आवडते. त्याची आई पण बोलते की हा ठीक आहे बाबा, जर बघ तुला आवडते तर असं काही प्रॉब्लेम नाहीये. तर त्याची आई पण तिचा फोटो वगैरे बघते तर तिला आईला पण ती व्यवस्थित वाटते मुलगी. ताई बोलते बघ आपल्या घरात जशी मुलगी आहे तशी त्यांची पण मुलगी आहे. तर कधी कुठल्या मुलीचा म्हणजे असं कुठल्या मुलीची लाईफ खराब करू नकोस किंवा असं तुझ्याबद्दल काही वाईट विचार करू नकोस. ठीक आहे, तो हे सगळं होतं. आणि नंतर मग थोड्या दिवसानंतर तो पण तिला सांगतो की बाबा बघ मी तुझ्या घरी सर्व काही सांगितलंय की आपल्या दोघांबद्दल. तर ती बोलते की नाही, बोलते बाबा तू अजूनपर्यंत काय एवढा काय सेटल नाहीयेस तर मी काय तुझ्यासोबत म्हणजे म्हणजे करू शकते, पण अजून तू जो स्वतःच्या पायावरती उभारण्याचं मी कसं काय म्हणजे माझ्या घरच्यांना कसं सांगणार, मी तर माझ्या घरी एवढ्या लवकर सांगू शकत नाही किंवा काय. तर त्यानंतर मग काय होतं, असे थोडे दिवस निघून जातात, कॉलेजचे दिवस वगैरे त्यांचं संपतात. ग्रॅज्युएशन होतं. ग्रॅज्युएशन नंतर मग तो मुंबईला येतो कारण की हे ऑलरेडी गावाला असतात. ही आपली महाराष्ट्र तर ते असं मुंबईला येतो कॉलेजमध्ये वगैरे. पण हळूहळू त्यांचं बोलणं आहे ना ते एकदम कमी 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 असं होत जातं. मग त्यानंतर मग जरा एक विसरच पडतो जवळजवळ जसं कळलं तर. पण तो मुंबईला आल्यावरती फिरत असतो, चांगले ऑफिस लाईफ वगैरे जगत असतो आपल्या मुंबईला जे काय असेल. आणि त्याची सॅलरी वगैरे पण चांगली असल्यामुळे कसं तर कुठे बाहेर हॉटेलला वगैरे जाणं, कुठे रेस्टॉरंटला जाणं, मुलींशी बोलणं वगैरे. पण मुली त्याला अप्रोच करत असतात. पण त्याचा कसा विचार असतो, शेवटी मुलांचं कसं असं माहिती आहे जे पहिलं प्रेम असतं ना लवकर डुकरून जात नाही. तुम्ही कोणी केलं असेल तर तुम्हाला पण नक्कीच माहिती असेल की पहिलं प्रेम लवकर डुकरून जात नाही, ते जायला थोडा वेळ लागतो. त्याची निवांत लाईफ आपली चालू होती. आपल्या घरी पैसे पाठवणे, इकडे आपल्याला जे लागतं ते युज करणे वगैरे असं असं. आणि थोड्या दिवसात काय होतं की अचानक एके दिवशी त्या मुलीचा मेसेज त्याला येतो. मेसेज म्हणजे कसं कुठून म्हणजे वायाच कशाला, आपला एफबी असतो ना त्या एफबी वरून त्याला मेसेज येऊन जातो. एफबीवर तो जसा तिचा मेसेज बघतो ना तसा तो एकदम पूर्ण पागल होऊन जातो की बापरे एवढ्या दिवसानंतर हिचा मेसेज. तो पूर्ण खुश होतो. झाल्यावर काय मग त्याचं ते चॅटिंग वगैरे सुरू होतं. मग असेच त्यांचे म्हणजे पुन्हा एक फ्रेंडशिप स्टार्ट होते, बोलणं वगैरे. जसं काय कधी काय म्हणजे असं जसं पहिल्यांचं रिलेशन होतं तसं नाही, पण ऍज एक फ्रेंड म्हणून एक चांगलं व्यवस्थित रिलेशन स्टार्ट. आणि थोड्या असंच म्हणजे दिवस जसे जसे जातात पुढे त्यानंतर मग ती एके दिवशी बोलते की बघ बोलते आपलं रिलेशन एवढं चांगलं होतं, आपलं एवढं मस्तपैकी सुरू होतं, तर मग आपण का नाही परत एकदा आपण पुन्हा स्टार्ट करू, आपण लग्न पिऊन का नाही करू शकत. तो बोलतो अरे ठीक आहे ना, चांगलं आहे, मी पण आता मुंबईला इथे वेल सेटल्ड आहे, तर माझा पण जॉब एकदम मस्त चाललाय. तर मग ठीक आहे. मग ती मुलगी बोलते की एक काम करते, मी माझ्या घरच्यांशी बोलून घेते आणि मग तुला म्हणजे तुला सांगते. पण तसंच दुसऱ्या दिवशी राहुलचा फोन वाजतो ना तेव्हा ती मुलगी समोरून त्याला बोलते की बघ मी माझ्या घरच्यांशी बोलले, तू पण तुझ्या घरच्यांना सांगून टाक. मग राहुल त्याच्या घरी फोन करतो की बोलतो की असं असं आहे, म्हणजे आई मला एक मुलगी आवडते, तुला बोललो होतं ना ती, मग तू बाबांशी बोलून घे. मग तिची आई पण ती बाबांशी बोलायला जाते, बाबांना वगैरे कन्व्हिन्स करते. बाबा म्हणतात ठीक आहे बाबा आपल्या मुलाची चॉईस. तर त्यानंतर मग असं होतं की तू काय बोलतो की बाबा एक काम कर, तुझ्या आई वडिलांना सांग की माझ्या आई वडिलांशी बोलणं करून घ्यायला.
तर ती त्याच्या आई तशीच करते, तिच्या आई वडिलांना सांगते की बाबा असंच आहे. तर मग तुम्ही त्याच्या घरी वगैरे जा, बोलणं वगैरे करून घ्या. तर त्याच्या घरी गेल्यावरती आहे ना, तिचे आई वडील काय, त्या मुलीचे आई वडील काय व्यवस्थित वागत नाही. तिथे जाऊन बोलतात की आमची मुलगी तर बाबा एकदम आम्ही श्रीमंत घरात वगैरे देणार होतो, असं म्हणजे त्यांची असे वाईट असे बोलणार, तुमचं घर खूप छोटं आहे, आता काय करणार, शेवटी मुलीची इच्छा आहे वगैरे वगैरे, त्यामुळे मग आम्ही लग्नाला होकार दिला. तर त्याच्या आई वडील सरळ बोलतात बघा जे आहे ते आमचं हेच आहे, आम्ही काय बाजूवाल्याचं घर आमचं सांगितलं. थोडं बोलणं झाल्यावरती मग ते मुलीकडेचे बोलतात की ठीक आहे, आम्ही नंतर तुम्हाला कळवतो. ते सर्व झाल्यानंतर राहुलची मम्मी राहुलला फोन करते, बोलते की बघ बाबा आमच्याकडून जेवढं झालं तेवढं आम्ही तुझ्यासाठी केलं, आमचं काय बोलणं इथे व्यवस्थित झालं नाहीये, म्हणजे त्यांना आपलं घर छोटं वगैरे वाटलं, तर ठीक आहे एवढं बोलून त्याच्याही फोन करते. मग नंतर हा इकडून त्याच्या गर्लफ्रेंडला फोन करतो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा राहुलला फोन येतो आणि ती बोलते की सगळं ठीक आहे आणि माझे घरचे म्हणजे एक्सेप्ट केलं माझ्या घरच्यांनी, बोलले काय नाही. पण हा राहुल तर बोलतो की नाही यार, तुझ्या घरचे तर माझ्या घरी जाऊन असं बोलत होते. नाही अरे यार, माझ्या घरचे तुझ्या घरच्याला चेक करत होते, असं काहीच नाहीये, माझ्या घरचे तुझ्या घरच्यांबद्दल उलट चांगलंच बोलत होते, काय वाईट बोलले नाही. असेच थोडे महिने निघून जातात, 5-6 महिने. मग जसं जसं लग्नाचं म्हणजे त्यांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यामध्ये त्या मुलीचा जो भाऊ असतो ना, तो बोलतो की नाही मला पण राहुलजींशी बोलायचंय. राहुलजींशी बोलायचं, मग तो त्याच्या बहिणीकडून त्याचा नंबर वगैरे घेतो आणि त्यांना म्हणजे राहुलला फोन करतो. तो बोलतो खरंच जिजू मी तुम्हाला सांगतो, तुमचं घर वगैरे खूप छोटं आहे, माझ्या बहिणीला मोठ्या घराची अपेक्षा होती वगैरे वगैरे, असं म्हणजे बोलायला स्टार्ट करतो. पण इकडे राहुलला खूप बेकार वाटलेला असतं. तो बोलतो अरे काय यार, तुम्ही इकडे एकटा आहे असं तसं, आणि त्याच्यात तो एकदम खरं म्हणजे मनापासून असं आपण थोडं हे नाही का डिमोटिवेट होतो, तसं तो डिमोटिवेट झालेला असतो की इकडे एकटाच आहे बिचारा. आणि मुंबई सारख्या ठिकाणी माहितीये तुम्हाला की कसं काय असतं ते. नंतर मग एक दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा परत त्याला फोन येतो. तर तो बोलतो की अरे यार, तुझा भाऊ मला असं असं बोलत होता वगैरे वगैरे की आमच्या बहिणीला चांगलं घर वगैरे पाहिजे, तो मोठं घर वगैरे, तसं काय झालं नाही किंवा काय असं बोलत होता. ती म्हणते नाही अरे, माझा भाऊ आहे तुला चेक करत होता. तर राहुल पण एकदम थोडा तापट स्वभावाचा असतो, तो मनातून विचार करतो अरे काय यार, सगळेच चेक करायला बसलेत का इकडे. मग नंतर मग म्हणजे असं म्हणतच बोलतो, मुलीला तर बोलणार नाही, मुलगा हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मग आता काय होतं की नंतर मग जसं आता त्याचे आई वडील पण बोलतात की बाबा एक काम करू, आपण पण जाऊन त्यांच्या घरी जरा घरचा पण घरदार वगैरे बघू. राहुल काय बोलतो की अहो जाऊ द्या ना, काय गरज पडली, आपल्याला मुलीशी मतलब आहे, मी मुलीला चांगला ओळखतो, मी म्हणजे त्यांच्या घरच्यांना ओळखतो, मुलीला पण चांगला ओळखतो, तर मग काय गरज पडली आपल्याला जायची त्यांच्या इकडे, मुलगी आपल्याकडे येणार आहे, आपण थोडं त्यांच्या घरी जाणार आहे, नॉर्मल जशी मुलं बोलतात. तरी पण असं नाही, आपला एक रिवाज बोलतो आपण, म्हणजे आपल्यात रिवाज नाही बोलत, आपल्यात काय बोलतात तर रिवाजच समजून घ्या तुम्ही. तर काय होतं त्या हिशोबाने ते लोक त्यांच्या मुलीच्या पण घरी जातात. पण मित्रांनो तुम्हाला यामध्ये एक सांगतो, त्यांच्या घरी जाता जाता आहे ना, त्यांचा गाडी एका ठिकाणी ठोकून देते, म्हणजे तो एक ऍक्सिडेंट होतो त्यांचा. तर ते एक गोष्ट म्हणजे एक साईन सारखीच पकडत. मग पुढे ते लोक जातात त्यांच्या घरी, बोलणं वगैरे करतात, तिथपर्यंत मग सगळं व्यवस्थित होतं. मग ते परत येतं त्यांच्या घरी येतं त्याचे आई वडील, त्याला राहुलला फोन करून म्हणतात या बाबा आम्ही बोलून वगैरे आलोय, सगळं व्यवस्थित झालंय आणि तुझ्या लग्नाची डेट वगैरे फिक्स झाली. तर इकडे राहुल फुल खुश. तो आता बोलतो की आता म्हणजे शेवटी कोणाला पण आपलं पहिलं प्रेम भेटलं तर त्याला चांगलंच वाटतं ना, तो खुश होतो आणि घरी जायची म्हणजे पुन्हा तयारी करतो. पण याच्यामध्ये एक सीन काय माहितीये की एवढ्या पिरियड मध्ये ना, की ज्यांच्या कॉलेजचा जो पिरियड होता, त्यानंतर जॉबचा पिरियड वगैरे, त्या पिरियड मध्ये ना कधी त्याने त्या मुलीला समोर असं बघितलेलंच नसतं. पुढे होतं काय की तो आपल्या कामावरती सुट्ट्या वगैरे टाकतो आणि आपल्या लग्नासाठी एक चांगली सुट्टी म्हणजे एक महिनाभराची सुट्टी टाकून तो आपला रिटर्न गावी निघून येतो. आणि गावी आल्यावरती काय होतं की तो गावी येण्याच्या आधी एक गोष्ट असते की त्यात काय होतं की तिच्या मुलीकडच्या घरचे तिला सांगतात की आमचा जावई आला ना की त्या दिवशी म्हणजे तिच्या हातामध्ये एक धागा बांधायचा आहे, कारण की आहे आमचा एक रिवाज. तर ते बोलतात की ठीक आहे वगैरे वगैरे. तर तिच्या आई वडील वगैरे विचारतात, त्यांच्या मोठ्या चुलत्यांना वगैरे विचारतात किंवा त्यांच्या जे इतर नातेवाईक असतात त्यांना बोलतात की अरे यार ते धागा वगैरे ते बोलतायत की कसला बांधायचा आहे त्यांना वगैरे काय.
ते म्हणतात जाऊ दे, सोडणार, तुला काय, तुम्हाला काय करायचंय, त्यांचा पण तर मुलगाच आहे, त्यांचा पण तर तो हक्क आहे बाबा, असेल त्यांच्यामध्ये काही रिवाज, आपण काय बोलू शकतो त्याला. तर ठीक आहे, तर एवढं सगळं त्यांचं बोलणं होतं आणि हा इकडे गावी पोहोचतो. गावी पोहोचल्यावरती काय होतं, थोड्याच 1-2 दिवसात ना लगेच त्याचे अंग वगैरे दुखणं वगैरे थोडंसं चालू होतं. आणि म्हणजे लग्नाला जेव्हा असे 4-5 दिवस राहिलेले असतात ना, त्या पिरियडमध्ये 4-5 दिवसाच्या दरम्यान त्याचं अंग दुखणं वगैरे चालू होतं. तसंच म्हणजे धागा बांधतो इथपासून त्याची हळूहळू सुरुवात झालेली असते. तर मग तो बोलतो की काय यार, काय होतंय असं तसं वगैरे. तर आपण कसं नॉर्मल मुलं असतात तसं राहुल आपल्या मित्राला वगैरे विचारतो की अरे यार, म्हणजे मित्राला सांगतो की अरे बघ ना, माझं अंग वगैरे खूप दुखतंय वगैरे, असा त्रास होतोय. तो म्हणतो, अरे तू आता एवढं लग्नाची धावपळ वगैरे चालू आहे ना, मग त्यामध्ये तुला होणारच ना, काय यार तू पण असा विचार करतो वगैरे, विचार करू नको. हा, मग तो पण बोलतो की हा ठीक आहे, बरोबरच बोलतोय बहुतेक, की हा लग्नाची थोडी धावपळ वगैरे तर आहेच, मग त्यामध्ये होईल. पण मित्रांनो, जसं जसं त्याचं लग्नाचे दिवस जवळ येत होते ना, तसं तसं खूप म्हणजे असा विचित्र त्याला आतून फील व्हायला लागलं होतं. काय तो मग एकदम म्हणजे एके दिवशी काय करतो, एकांतामध्ये जातो आणि विचार करत असतो, काय करू, मी निघून जाऊ काय इकडून, काय करू, लग्न करू नको करू, असं इथपर्यंत त्याचा विचार जातो. तो नाही यार, जर लग्न न करता गेलो तर मुलीकडच्या घरच्यांचं काय होईल, माझं म्हणजे माझ्या घरच्यांचं काय होईल, असा विचार करून करून तो शेवटी असा एक दिवस येतो की म्हणजे त्याच्या लग्नाची डेट जवळ येते. आणि लग्नाची डेट जशी तशी जवळ येते, आता आपलं लग्न वगैरे म्हणजे त्यांचं होतं, म्हणजे लग्न वगैरे व्यवस्थित पार पाडलं जातं. आणि त्यानंतर मग त्यांची पूजा वगैरे होते. मग नंतर येते मेन, जी आपली सत्यनारायणी पूजा वगैरे असते ती झाल्यावरती मग मेन येते त्यांची जी म्हणजे आपली फर्स्ट नाईट. पण फर्स्ट नाईटला मुलापेक्षा मुलगी पहिले पुढे जाते आणि त्याला बोलते की असं काय, असं एकदम म्हणजे असं विचित्रच काही बोलते की तो एकदम शॉक होऊन जातो की मुलगी असून पण म्हणजे समजू शकता तुम्ही, आपलं म्हणजे मुलीला असतात वगैरे किंवा काय असतं थोडंसं असतं, तसं काही नाही. शेवटी तो होतं ठीक आहे, जाऊ द्यायचं, ते सर्व होतं. दुसऱ्या दिवशी तो उठतो, त्यावेळी बघतो तर काय अरे त्याच्या अंगावरती वगैरे असं म्हणजे असे कुठे कुठे काय असं काळं काळं वगैरे किंवा असं असं म्हणजे बोलतो तुम्ही माती वगैरे टाईपमध्ये त्याच्या डोक्यात केसात वगैरे माती वगैरे कुठून तरी आली आहे, असं काहीतरी असेल त्याला जाणवतं. तुझा अरे कुठून तरी आले असेल लग्नाचा वगैरे, एवढा सगळं हे त्या पूजेचा वगैरे तरी आले असेल, त्या गोष्टीचा विचार करून मग तिथपर्यंत होतं जाऊ देतील. आणि तसेच थोडे दिवस म्हणजे जसे पाहुणे वगैरे निघून गेले आणि थोड्या दिवसातच की घरामध्ये मग हळूहळू त्यांच्या म्हणजे बोलतात ना कशांना छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्या आईची आणि त्या मुलीची वगैरे भांडणं वगैरे वादविवाद व्हायला वगैरे स्टार्ट. लग्न झालं म्हणजे थोड्या दिवसातच लगेच सर्व सुरू. मग नंतर ती मुलगी त्याला बोलते की तुमची आई माझ्याशी असं बोलते, उद्धट बोलते किंवा काय वगैरे, माझ्याशी भांडत असते सारखी, हे ते वगैरे वगैरे. आणि मग तो पण मग शेवटी त्याच्या आईकडे जातो की आईकडे रडत वगैरे बोलतो की मम्मी तू काय म्हणजे आई तू असं काय करतेस, कशाला भांडतेस किंवा काय करते, तुला काय झालंय का, तू अशी काय एकदम चेंज काय झालीस. तर तेव्हा त्याची मम्मीच्या डोक्यात आलं होतं की बाबा आपण मुलीच्या बद्दल काही माहिती नाही काढली, मुलीच्या घरच्यांबद्दल काही विचारपूस नाही केली आणि आपण डायरेक्ट मुलाचं उचलून घेतलं, तर आपण कुठे ना कुठे त्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण फसलोय, हे त्यांच्या आई वडिलांचं लक्षात येतं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की हे सगळं बरोबरच आहे की ते खरोखरच फसलेले असतात. मुलं किंवा मुली असेल, आपण कधी कुठल्या गोष्टीचा न विचार करता कुठेही म्हणजे प्रेम वगैरे करतो किंवा काय, आणि त्या कुठल्या ना कुठल्या तरी चक्करमध्ये आपण फसलेलोच असतो. तर मित्रांनो, कधी पण ना बाहेरच्या आजूबाजूच्यांचं आहे ना म्हणजे होतं ना, त्यांचा विचार वगैरे करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. किंवा मुलाकडे म्हणजे आपण जे लाईफ पार्टनर आपला चॉईस करतो त्याच्या घरचे वगैरे कसे आहेत किंवा काय, हे नक्की माहीत करणं खूप गरजेचं असतं. असे थोडे दिवस लग्नाला होतात, तो आपला रिटर्न मुंबईला निघून येतो आणि त्याच्या कामधंद्याला लागतो. पण त्याचं कामावरती मन लागत नाही. मन लागत नाही. कारण काय असतं की इथून त्याची आई त्याला बोलत असते की बाबा बघ, तू सून अशी, आपली सूनबाई अशी करते तसं करते, म्हणजे घरात भांडणं होत आहेत, हे होत आहे ते होत आहे, सारखंच काय ना काहीतरी सुरू असतं त्यांच्या घरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीकडचा जो भाऊ असतो ना, तो काय करतो, त्याला फोन करतो की बघा आम्ही लग्नाच्या वेळेला इकडून तिकडून पैसे घेतले होते असं तसं, तर आम्हाला ते पैसे वगैरे भरायचे आहेत. आणि हा अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली की काय, त्या मुलीचा भाऊ पण तिकडे कधीतरी येत असतो, तेव्हा तो कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी असं म्हणजे ठेवत असतो किंवा काय, की म्हणजे त्यांच्या घरामध्ये कधी कुठे लॉंग सापडली, कुठे काय सापडलं, असं त्यांच्या घरात कंटिन्यू होत असतं. काय माहिती का. त्याची आई त्याला सांगते की बघ बाबा असं असं आहे,
की बाबा आपल्या घरामध्ये लवंग वगैरे घरामध्ये काय काय आपलं. तो बोलतो काय तू काय विचार करते, ते पण सगळे शिकलेले आहेत, मी पण शिकलेला आहे, आपण आपण शिकलेली फॅमिली, आपण अशा कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे का. पण खरंच काय माहिती काय त्याला झालेलं असतं. तो आहे ना सारं म्हणजे त्यांच्या आई वडिलांची बाजू घ्यायची सोडून तो त्याच्या म्हणजे काय म्हणतो त्याला ते सासरकडच्यांची बाजू घ्यायला सुरू केलेली असते. आणि तो काय करतो ते तुम्हाला आता बोललो ना का त्या पैसे मागितले असतात, तो कुठलाही विचार न करता त्याला पैसे देऊन देतो. तो बोलतो कोण माझा भाऊ बहीण मला तर आहे ना, मग कशाला काय, हाच आपला भाऊ आहे आपण देऊन टाकू याला. मग तो त्याला नाही बोलला तरी जवळजवळ 50,000-1,000 रुपये त्याला असेच सहज देऊन टाकतो. अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे मिस झाली होती, की ज्या वेळेला तो आपल्याला माहिती आहे तुम्हाला लग्न होतं त्यावेळी आपण म्हणजे मुलीला परत घेऊन जायचं असतं, की बाबा मुलगा मुलगी म्हणजे जातात ना का थोड्या दिवसानंतर, की बाबा त्यांच्या घरी जेवायला वगैरे काय असेल तर तिकडे तिकडे जेवायला ते लोक जेव्हा जातात ना, तेव्हा ते लोक ना त्यांना चिकन वगैरे म्हणजे जेवायला बनवतात, म्हणजे चांगलं असं जेवण असं बनवतात. पण काय माहिती का त्या राहुलला आहे ना, ते जेव्हा तो चिकन असं खात असतो ना त्यावेळेला त्याला असं वाटतं की असं म्हणजे राख कसे आपले हे ते तसं, आणि त्यामध्ये हड्डीचे म्हणजे चिकन आपला जे असतं ना हाडा म्हणजे मांस वगैरे जरा कमी असतं पण ग्रेव्ही भरपूर असते, आणि त्यामध्ये नुसतं असे राख मिसळल्यासारखी चव त्याला येत असते. पण तो विचार करतो की जाऊ दे मरू दे चल सोड काय असेल, म्हणजे काय एवढं काय खास एवढं तो लक्ष देत नाही त्यावरती. करता करता थोडे 4-5 महिने निघून जातात. मग ती अशी भांडणं होतात. मग ती काय करते रागाने म्हणजे आपल्या आईकडे वगैरे निघून जाते, म्हणजे तिच्या आईकडे वगैरे. तर परत ते बोलणं वगैरे होतं त्याचं. तो बोलतो एक काम कर नाही तू माझ्याकडेच येऊन जा, तू इकडेच ये राहा. मग ती यायला त्यावेळेस पण त्याची आई पण त्याला बोलते की बघ बोलते आपल्या घरामध्ये एवढं काय काय सापडलंय, की म्हणजे कुठे लोंग वगैरे सापडले, कुठे राख वगैरे सापडते, काय काय असं देवाचं वगैरे केल्यासारखं मला खूप वाटतंय. तर तू आधी तिकडे येईल ना तर मला वाटतं की तिच्या आईकडून काय ना काहीतरी घेऊन येईल किंवा काय. तर तू बाबा बघ तेवढं ती आली का तिची बॅग वगैरे चेक कर, तू काय पण कर मला माहित नाही बाबा, तू एवढी बॅग चेक कर. पण तो राहुल काय असतो एवढा शिकलेला असतो की मग तो विचार नाही करत, आणि मोठं आजकालची आपण पिढी विचार नाही करत त्या वस्तूचा. तर तो पण काय विचार नाही करत की बोलतो जाऊ दे यार, काय आपली आई जुन्या काळात ती असा विचार करत असेल बाबा, काय ती यार त्या लोकांच्या डोक्यात फिरलंय. आणि तो एवढा वैतागलेला असतो ना की सारखे आईचे भांडणं, परत घरामध्ये कोणालाही कुठल्याही पुरुषाला वाटतं ना की अरे काय नाही सासू सुन, त्यामध्ये मग त्या बिचारा पुरुषाची हालत खा. पण तो काय करतो की ती जेव्हा मुंबईला त्याकडे येते ना त्यावेळेला तो तिची पूर्ण बॅग वगैरे चेक करतो, की कुठे काय आहे का, त्यात काय ठेवलंय का किंवा काय. तर तो आईला फोन करून सांगतो आई मी तिची पूर्ण बॅग चेक केली, तू टेन्शन घेऊ नकोस की बाबा तिने बॅगेत काय आणलं नाही. पण थोड्या दिवसामध्ये ना ती अशी काही पोरगी नाटकं करायला लागते ना की मला इकडे काहीतरी दिसतंय, मला ते काहीतरी होतंय, मला कसं तरी होतंय, मला कोणीतरी दाबल्यासारखं होतंय किंवा काय असं वेगवेगळं काय 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 म्हणजे त्याला सांगायला की उद्या जेणेकरून जर त्या मुलासोबत असं काय झालं ना तर की काय बाबा तिच्या मुलीवरती डाऊट नको यायला, किंवा मुलीने काय केलं नाही, अमेरिकेच्या लोकांनी काय तिने काय आणलं नाही किंवा काय केलं नाही, हे घरच खराब आहे असा विचार करते. आणि थोड्या दिवसानंतर काय होतं की ती आहे ना काय करते की माझ्या आईला पैसे हवे आहेत, माझ्या वडिलांना पैसे हवे आहेत, ह्याला पैसे हवे आहेत, त्याला पैसे हवे, असं करून करून अक्षरशः पूर्ण त्याला लुटून टाकतात. म्हणजे त्याचे कंटिन्यू पैसे म्हणजे पैसे घेतच जातात ते लोक. नाही नाही म्हणता तो मुलगा एका 5-6 वर्षामध्ये त्यांच्या लग्नाला जे होतात 5-6 वर्ष, त्या 5-6 वर्षामध्ये 10-12 लाख रुपये त्या मुलीकडच्यांना तो देतो. आणि इकडे गावी काय होत असतं माहितीये, त्याच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या आई वडिलांची म्हणजे त्याच्या आईची तब्येत वगैरे खूप खराब होत असते, त्याच्या वडिलांची थोडीफार, पण वडिलांशी एवढा काही प्रॉब्लेम नसतो. पण हा जो एक त्याचा एक मित्र असतो जो त्याच्यासोबत इकडे गेलेला म्हणजे तुम्हाला म्हटलं नाही का मी की आपल्यामध्ये ते म्हणजे रसम म्हणजे प्रथेसाठी ते जातात रिटर्न की बाबा मुलीकडे, त्यावेळेस तो पण गेला होता, त्याच्यासोबत पण त्रास सुरू झाला होता. आणि नंतर मग असंच मग तो त्याच्या घरातले वगैरे बोलतात की अरे खूप त्रास आहे, असं आहे तसं आहे. मग तो पण एकदम पूर्ण वाईट कंटाळतो तो काय यार काय चालू आहे असं तसं वगैरे विचार करून नंतर मग तो काय करतो की मग फोन उचलणं बंद करतो. म्हणजे फोन उचलणं बंद करतो म्हणजे की त्यांचं बोलणंच खूप कमी होतं. आणि अचानक 5-6 महिने झाल्यावरती त्याच्या वडिलांचा त्याला फोन येतो की बोलतो की बाळा तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे, म्हणजे सिरियस आहे, म्हणजे लास्ट स्टेजवरती आहे. तर तो
तेव्हा विचार करतो, अरे बापरे, माझ्या आईला असं काय झालं अचानकच. माझी आई तर एकदम धडधाकट होती, चांगली होती, आणि हे अचानकच हे नवीन काय आता. सरळ गावी येतो आणि गावी येऊन आईला विचारतो की आई, अगं काय झालं तुझ्यासोबत असं. तर आई बोलते, बाळा, मला 3 वेगवेगळी अशी भूतं दिसतात, आणि ती भूतं आहेत ना माझ्यासोबत काय ना काहीतरी चुकीचं करतात, म्हणजे चुकीचं हे करतात. तर मी काय करते, मी सरळ देवाच्या इकडे जाऊन म्हणजे देवपूजा वगैरे करते किंवा देवाचं नामस्मरण करते, तेव्हा मला थोडंसं बरं वाटतं. आणि एक दिवशी त्याच्या आई, म्हणजे जशी त्याची आई सांगत असते ना त्याच्या वडिलांना वगैरे, तर त्याचे वडील पण काय एवढा काय विश्वास नसतात करत. ते बोलतात, हां, एवढंच जर कोण आहे ना तर मला त्रास करून दाखवा, असे बोलतात. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, त्या दिवशी काय होतं, त्याचे वडील झोपलेले असतात आणि अचानकच त्यांना असं वाटतं की कोणीतरी त्यांचा आहे ना पूर्ण असा छातीवर बसून त्यांचा असा गळा दाबतोय. ते झोपेतून असे उठतात आणि ते त्याच्या आईला सांगतात की हो, नाही, तू बोलतेस ना ते एकदम बरोबर आहे. आणि तेव्हा जाऊन त्यांना त्या गोष्टीची भरोसा होतो की म्हणजे बाबा की हा, नाही, काहीतरी ही बोलते नाही, काय ते खरोखरच आहे. तरी पण ते कुठे असं जाण्याचा वगैरे काय एवढा विचार करत नाहीत तिथे पण. आणि इकडे काय होत असतं की इकडे ही आहे ना नुसतं त्यांच्याकडून, म्हणजे त्याच्या सासरकडेच्या त्याच्याकडून पैसे उकळत असतात, नुसते पैसे घेत असतात. आणि एवढे शाणे असतात ना ते लोक काय बोलतात ना ते राहुलला, की राहुल बाळा, तू सांगू नको तुझ्या घरच्यांना का आम्ही तुझ्याकडून पैसे वगैरे काय घेतलेत किंवा काय, आम्ही तुला आहे ना हे पैसे परत करू. आणि असे पण काय, आमची मुलगी तर तुझीच आहे ना, मग तुझी असल्यावर काय, मग त्यामुळे मग काय एवढं काय हे नाही. आणि आपण विचार करता, हा ठीक आहे, जाऊ दे, माझ्याच घरचे आहेत, माझीच माणसं आहेत, तर काय, माझ्या माणसांना पैसे द्यायला काय मला फरक पडतोय, किंवा असा विचार करत असतो. आणि नंतर नंतर मग काय होतं, थोडे दिवस निघतात. थोड्या दिवसानंतर ती मुलगी काय बोलते की राहुल, आपण आहे ना आपल्याला म्हणजे एखादं बाळ वगैरे प्लॅन करूया ना. तर तो पण बोलतो की हां, ठीक आहे, आता आपल्याला एवढा पिरियड झाला लग्नाला, आपला एवढे वर्ष उलटून गेलेत, तर ठीक आहे, आपण चला आता प्लॅन करू. तर तो तिथे म्हणजे काय होतं, त्याला तिथे आपलं म्हणजे जे असं फिजिकल वगैरे होतात, आणि त्यानंतर मग एक 10-15 दिवसातच त्यांना समजतं की बाबा त्याची वाईफ प्रेग्नेंट आहे. आणि प्रेग्नेंट झाल्यावरती तो मग एवढा खुश होतो ना, एवढा खुश होतो की हा बाबा, माझं मूल होईल आता, मी एकदम म्हणजे वडील होणार वगैरे, हे ते असं होतं. आणि होतं पण तसंच. 9 महिन्यानंतर त्याचा एक चांगला मुलगा, म्हणजे त्याला एक मुलगा होतो, आणि तो त्यामध्ये पण खूप खुश असतो. पण त्याच्या घरचे म्हणजे बोलतात ना, त्याच्या घरी आणि त्याच्या आईचं आणि त्याच्या म्हणजे बायकोचं अजून पण काय ते सुरूच असतं. तर सुरू पण कशावरून, एकदम छोट्या छोट्या गोष्टींवरून. उदाहरणार्थ देऊ तर तुम्हाला, की बाबा तुम्ही माझ्या मुलाला म्हणजे असं हे काय केलं, की त्याला उचलून का घेतलं, किंवा का त्याला भरवताय कशाला तुम्ही, तर त्याला उष्ट वगैरे काहीतरी खायला वगैरे देताय, हे ते वगैरे असं म्हणजे किरकोळ भांडणावरून त्यांचं सुरू होतं. आणि मित्रांनो, आता जे मी तुम्हाला सांगेल ना, त्याच्यानंतर तुम्ही एकदम शॉक व्हाल. तर एके दिवशी काय होतं की राहुल आहे ना आंघोळ करायला गेलेला असतो, आणि ती आहे ना तिच्या आईशी व्हिडिओ कॉलवरती बोलत असते. आणि त्या लोकांना काय वाटतं की राहुलला काय ऐकायला जात नाही, त्यामुळे ते लोक बिंदास बोलत असतात. तर त्यांचं बोलणं असं चालू असतं की तू आता एक काम कर, इथून पुढे ना त्याला जवळच घेऊ नकोस. मग तो बरोबर इकडे तिकडे जाऊन कुठेतरी तोंड मारेल ना, मग तेव्हा आपण त्याच्या घरच्यांना एकदम बरोबर सांगू की काय आहे ते, आणि दाखवून देऊ की कसं काय असतं ते. आणि हे सगळं ऐकून राहुल एवढा शॉक होतो ना, की तो एकदम असं टेन्शनमध्ये येतो, की बोलतो, अरे बापरे, म्हणजे काहीतरी गडबड होती बाबा इथे, मग काहीतरी खरं आहे, माझी आई बोलवते ते खरं आहे. मग तो तिथून काय करतो की कुठल्या तरी एका दर्ग्यामध्ये वगैरे जातो, तिथून एक कडा वगैरे घेतो आणि तो त्याच्या हातामध्ये ठेवतो, आणि आपला घरी येतो. आणि नंतर मग घरी येतो, आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बघतो तो, अरे माझा कडा कुठे गेला. तो कडा गायब. तर तुझ्या बायकोला विचारतो, अगं मी इकडे कडा ठेवला होता, तो कुठे गेला. ती बोलते, काय माहिती, तुम्हालाच माहिती असेल, तुम्ही इकडे तिकडे ठेवता आणि कुठे पण विसरून जाता, तुमची विसरायची सवय आहे, असं तसं वगैरे त्यालाच सुनवायला सांगते. आणि एके दिवशी नंतर मग काय बोलते ती, एका थोड्या दिवसानंतर बोलते की चला आपण कुठेतरी शॉपिंग करायला जाऊ. आणि शॉपिंग करायला ती त्याला घेऊन जाते एका म्हणजे असं जे आपलं नसतं का मंदिराचं मार्केट वगैरे असतं त्या ठिकाणी. तिकडे जाऊन ती काय हळद, कुंकू, लवंग, राई अशा एक बऱ्याच काही अशा वस्तू आहे ना ती सोबत घेते, आणि इकडे सोबत घेऊन घरी येते. आणि घरी आल्यावरती काय होतं की तिकडून म्हणजे थोड्या दिवसानंतर असं म्हणजे त्याला पण फोन येत असतात की अरे बाबा तुझ्या आईची तब्येत परत खूप खराब होत चालली आहे, परत रिटर्न, म्हणजे कारण त्यावेळी ती रिकवर झाली असते थोडीशी, पण आता ती परत खराब होत चालली आहे, काय होतंय असं तसं, म्हणजे त्यांचं सुरूच असतं घरात. ते त्यांच्या बाजूचे जे असतात ना ते त्यांना एक आयडिया देतात, की बोलतात की बाबा एक काम करा ना, आपल्या इकडे बाजू म्हणजे थोडंसं एक थोड्या डिस्टन्सवरती एक बाबा आहेत,
त्यांच्याकडे जाऊन तुम्ही का नाही दाखवत की बाबा की आमच्याकडे असं असं म्हणजे प्रॉब्लेम आहे तर बघा म्हणून. तर ते त्याच्या आई वडिला म्हणजे काय करतात, त्याचे वडील त्याच्या आईला घेऊन त्या बाबांजवळ जातात. आणि बाबांजवळ गेल्यावरती मग माहिती पडतं की की तो बाप म्हणजे ते बाबा असतात ते सांगतात की अरे बाबा, तुझ्यावरती तर काळा जादू केलाय, म्हणजे ब्लॅक मॅजिक केलंय आणि तुझ्या मुलावरती वशीकरण केलंय. तर ते सर्व ऐकून त्याची आई पूर्ण एकदम शॉक, बोलते काय झालं बाबा. मग ते माझं जाऊ द्या, तुम्ही माझ्या मुलाचं सांगा. ते बाबा बोलतात की तुमच्यावरती तर 3 प्रेत सोडलेच आहेत, पण तुमच्या मुलाला जे घड्याळ आणि जी चेन दिली त्यामध्ये काही नाही काहीतरी वशीकरणचं केलं. तुमचा मुलगा घड्याळ तर नाही यूज करत आहे, पण ती चेन मात्र गळ्यात घालतोय. तर त्याला बोला की ती पहिले चेन काढून ठेव. तर चेन काढून ठेव. तर त्याचे वडील तसंच करतात, त्याला फोन करतात, राहुल एक काम कर, तुझ्या गळ्यामध्ये जी चेन आहे ना ती काढून तू ठेवून दे. पण आणि राहुलचं पण तेच असतं की राहुल पण बोलत असतो की अरे यार, ही गळ्यात मी चेन घातले तसे, मला ती एवढी चावते तरी पण मी का ठेवले तिला. राहुल काय करतो, ते चेनला काढून ठेवून देतो. पण मित्रांनो, जशी त्याची बायको हे बघते की त्याने चेन काढून ठेवले, त्याची बायको त्याशी खूप जोरजोरात भांडण लागते, नाही तुम्ही मला प्रेम करता तर तुम्ही घालाल ती चेन, असं कराल तसं कराल, हे ते वगैरे त्यांची जोरात भांडणं होतात. आणि इकडे काय होत असतं, तर इकडे त्याचे जे बाबांनी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही एक मंदिर आहे, त्या मंदिरात ते म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आहे, तर भैरवनाथाच्या मंदिरात तिकडे वरती डोंगरावरती आहे, तिकडे घेऊन जा. तिकडे गेल्यावरती ना तुम्हाला म्हणजे बरं वाटेल. ते तसंच करतात, त्याच्या आईला भैरवनाथाच्या इकडे घेऊन जातात. आणि जसे ते मंदिरात जातात त्याच्या आईला उलट्या होतात, खूप साऱ्या उलट्या होतात, त्यातून पूर्ण असं काळं 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 वगैरे बाहेर पडतं. म्हणजे जसं कशी राख, जशी आपण राख कशी पाण्यात हे केल्यावरती होते तशी पूर्ण त्यांना उलटीद्वारे बाहेर पडते. आणि तिथून त्याची आई एकदम ठणठणीत होऊन ठीक होऊन जाते. आणि इकडे हा काय करतो, त्याच्या आईला म्हणजे त्याची आई बोललेली असेल त्याला चेन वगैरे घालू नको, तर तो काय घालतच नाही ते भांडणानंतर पण. आणि त्याने ऐकायला पण असतं ना की बाबा शेवटी की बाबा तू हे नको करू ते करू. तर तो काय करतो, एक काम करू बोलतो, हिच्या मोबाईलमध्ये ना माझा फिंगरप्रिंट कसा पण करून ॲड करतो आणि बघू तसं एक काय म्हणजे थोडंही कुठे बाहेर गेलं तर मला चान्स भेटेल हिचा मोबाईल चेक करायला. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू, खरं करतो तसंच करतो. आणि जेव्हा ती बाहेर येतात, तो जेव्हा तिच्या आईचे आणि त्याचे चॅट वाचतो, तो लिटरली पूर्ण हादरून जातो. आणि त्या मुलीला पण ना स्वतःवरती काय माहिती कुठला एवढा भरोसा असतो, ती ना त्याच्या आईच्या आणि तिचे ना एक पण चॅट स्टार्टिंगपासून एंडपर्यंत डिलीटच केलेलं नसतं. मध्ये लिहिलेलं असतं की आता हा मुलगा काय आपल्या ह्याच्यात वशमध्ये राहिलेला नाही आहे, त्यावरचं वशीकरण उतरून गेलं आहे. तर आणि ती मुलगी पण काय बोलते माहिती आहे तिकडून, म्हणजे त्या मुलीने रिप्लाय केलेला असतो की एक काम करा ना, माझ्या इकडे सगळे जे कामं वगैरे असतील ना ती झालीच नाही पाहिजे, ते अडकवून टाका, असं तसं वगैरे लिहिलं असतं. आणि तिचा भाऊ तिथून रिप्लाय करतो की हां, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, आम्ही बरोबर करतो काय आहे ते. त्या बाजूवाल्यांनी त्याच्या आईला काहीतरी आयडिया दिली आणि ते तिकडे गेले म्हणून त्याच्या आई तर थोडक्यात वाचली. इकडे रोहितच्या पण लक्षात येतं की बाबा की घरामध्ये काय चाललंय आणि हे काय होतं, तो चॅट वगैरे पण त्याने वाचलेलं असते. मुलगा पण मोठा होत असतो, 1 वर्षाचा 1-1.5 वर्षाचा झालेला असतो मुलगा पण. आणि एके दिवशी काय होतं, क्षुल्लक कारणावरून त्यांची भांडणं होतात आणि ती भांडणं एवढ्या जोरात होतात की तो येणार आणि क्षुल्लक कारण म्हणजे त्याच्या वडिलांचा विषयी ती काहीतरी बोलते, त्याच्यावरून तो तिला हे करतो, म्हणजे थोडंसं असं आपण नाही कसं म्हणजे थोडंसं रागाने म्हणजे असं अंगावर वगैरे कोण आलं तर आपण ढकलतो वर, तसं ढकललं वगैरे वाटतं. आणि त्याच्यावरून ती तणकत तिथून तिची बॅग वगैरे उचलते, मुलाला वगैरे उचलते आणि सरळ तिची एक मैत्रीण तिकडे राहत असते जवळपास कुठेतरी, तिकडे ती सरळ निघून जाते तिच्या मैत्रिणी. आणि तिला तर माहिती असतं असं पण याच्यावरती वशीकरण तर आपण केलेलंच आहे. तर झक मारत कुठून ना कुठून तरी म्हणजे हा माझ्या मागे मागे येईल. मग त्यावेळेला त्याला मी सांगेल एक काम कर, तुझ्या आईवडिलांना वगैरे सोड आणि तू आपलं तुझं म्हणजे आईवडिलांना सोड आणि आमच्या सोबतच राहा. पण विचार केलेला असतो, कारण की त्याने तिचे सगळे चॅट वाचलेले असतात, त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे हा तर एवढा संतापलेला असतो आधीच की बोलतो काही झालं ना तरी आता यावेळेला तर मी काय तिच्यावरती एवढं काय लक्ष देणार नाही. तर तो काय करतो, शेवटी रागाच्या भरामध्ये तो विचार करतो की एक काम करू, ही अशी पण गेली आहे ना, ना हिचं सामान ठेवायचं आपल्याला ना काय करायचं. तो घेतो त्या सामानाला आग लावून टाकायला. तो बघतो का काय, तो ज्याचा जो कडा आणलेला असतो ना, जो त्याने तिथून ह्याच्यातून घेतलेला, तो तिच्या बॅगेत असतो आणि त्याच्यावरती काळा जादू वगैरे केलेला असतो.
हे एवढं सगळे प्रकारचे जे घाणेरडे चालू असतात तो रागाने अजून संतापतो आणि सगळं काही जाळून उघडतं आणि नंतर तिथून पुढे तो कधीच तिच्याकडे पण फिरत नाही. ह्याच्यावर मित्रांनो तुम्हाला काय शिकायला भेटलं की कधी पण आपला लाईफ पार्टनर चूज करताना एकदम विचारपूर्वक चूज करा. आणि जर अजून काही शिकला असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमची वाट बघेल. ह्या गोष्टीला मी ठेवतो इथपर्यंतच. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.